नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाखा सावंत एस एज्युकेशन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण एस एज्युकेशन महाराष्ट्र या YouTube चॅनल मार्फत तलाठी, वनरक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पोलीस भरती, एमपीएससी च्या सर्व प्रीच्या एक्झाम्स असतात त्यांच्यासाठी आवश्यक असणाऱ्या टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्नवर आधारित आपण भूगोलाचे म्हणजेच महाराष्ट्राच्या भूगोलावर भारताच्या भूगोलावर आधारित प्रश्न घेणार आहोत। तर हे प्रश्न आपण टीसीएस आयबीपीएस पॅटर्नचे आहेत, शिवाय पोलीस भरती लक्षात घेता आपण काही सोपे प्रश्न पण टाकलेले आहेत। मित्रांनो लक्षात घ्या, ह्या चॅनलवर आपण सर्व ज्या स्पर्धा परीक्षा आहेत, मग सरळ सेवा असतील, एमपीएससी असतील, तलाठी असेल, वनरक्षक असेल, राज्य उत्पादन शुल्क असेल, अशा ज्या अनेक एक्झाम्स आहेत, मग त्याच्यामधल्या काही सरळ सेवा आहेत आणि काही एमपीएससी ऑर्गनाइज करणाऱ्या वेगवेगळ्या परीक्षा आहेत। टीसीएस आयबीपीएस पॅटर्नच्या एक्झाम्स ज्या असतात त्यांच्यावर आधारित प्रश्न, शिवाय जे सरळ सेवांचे काही जसं पोलीस भरती आहे तर त्यांना काही सोपे प्रश्न असतात, तर ते सर्व मिळून असे प्रश्न घेतले। त्यामुळे ह्यातले प्रश्न टीसीएस आयबीपीएस पॅटर्नवर तर आधारित आहेतच, परंतु पोलीस भरतीसाठी सुद्धा याच्यामध्ये महत्त्वाचे असे प्रश्न आहेत। आता तुम्ही म्हणाल पोलीस भरती आयबीपीएस टीसीएस पॅटर्न हे खूप वेगळं असतं, तर हो वेगळं असतं, परंतु 2000 आत्ताची जी आपली 2021-22 ची जी भरती झाली, या भरतीमध्ये जर मुंबई पोलीसचे किंवा पुणे शहर, पुणे ग्रामीण बघितलं किंवा भंडारा पोलीस भरती बघितलं तर तिथं प्रश्न टाकण्याची ही लेवल या टाईपची दिसली, म्हणजे जे आज मी क्वेश्चन टाकलेले आहेत त्या टाईपची दिसली। त्याच्यामुळं हा जर तुम्ही अभ्यास केला तर सोपे प्रश्न तर तुम्हाला येणारच आहेत, त्याचबरोबर मोठे प्रश्न जे टीसीएस आयबीपीएस पॅटर्नचे असतात ते कशा पद्धतीचे असतात याचाही तुम्हाला एक अंदाज लागून जाईल। तर आज आपण आज आपण भारताच्या भूगोलामधले जे प्रश्न आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत। मित्रांनो आपण भारताच्या भूगोलाचे सुद्धा व्हिडिओ नकाशा वाईज आपण टाकलेले आहेत आणि त्याच्यामुळे तेही बघा, तुम्हाला जास्तीत जास्त सोप्या भाषेमध्ये उपयोगी पडतील। आणि व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी नेहमीची आणि आग्रहाची विनंती, जे विद्यार्थी चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरायचं नाही, जेणेकरून माझ्या नवीन विषयांचे किंवा व्हिडिओंचे नोटिफिकेशन। दुसरा प्रश्न, राज्य व राजधान्या यांच्या योग्य जोड्या लावा असं म्हटलंय। तर बघा आता ह्याच्यामध्ये राज्य व राजधान्या, बरेच जण हे या टॉपिककडे दुर्लक्ष करतात, परंतु जर दुर्लक्ष केलं तर तुम्हाला फार प्रॉब्लेम होणार आहे। जसं बघा ह्याच्यामध्ये मिझोरमची राजधानी कुठली आहे? ऐजवाल। त्याच्यामुळे आता किती ठिकाणी आहे? 1, 2 आणि 4 या ठिकाणी काय आहे? आहे, त्यामुळे हा पर्याय कट झाला, एलिमिनेशन शिका। त्यानंतर बघा दुसरं, मणिपूरची राजधानी आहे इम्फाळ, त्याच्यामुळे आलं क। आता बघा दुसऱ्याला किती ठिकाणी आहे? इथं 2 आणि 4 ह्याला आहे, त्यामुळे हा पर्याय कट झाला। आता बघा अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे इटानगर, ड म्हणजे 3च ड, म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय नंबर 2। समजलं का? तर हे आपलं उत्तर असणार आहे। पुढचं बघा, खालीलपैकी वेगळा पर्याय कोणता? आता ह्याच्यामध्ये बघा तेलंगणा दिले, आंध्र प्रदेश दिले, मध्य प्रदेश दिले, छत्तीसगड दिले, बरोबर आहे ना? 4 दिले। मग आता ह्यातला वेगळा पर्याय विचारलेला आहे, तर यातला वेगळा पर्याय आहे आंध्र प्रदेश। वेगळा पर्याय कुठला आहे? आंध्र प्रदेश। हा आंध्र प्रदेश वेगळा पर्याय असण्याचं कारण हे आहे की तेलंगणा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड ही जी 3 राज्य आहेत ती महाराष्ट्राला लागून आहेत, मात्र आंध्र प्रदेश महाराष्ट्राला लागून नाही। लक्षात घ्या, जुन्या पुस्तकांमध्ये तुम्हाला आंध्र प्रदेश हे महाराष्ट्राला लागून असलेलं दिसत असेल, म्हणजे जे विद्यार्थी जुनी पुस्तकं अभ्यासतात ते। तर आता आंध्र प्रदेशच्या विभाजनातून तेलंगणाची निर्मिती झाली, त्यामुळे सध्या आंध्र प्रदेशची जी सीमा आहे ती महाराष्ट्राला लागून नाही तर तेलंगणाची आहे। समजलं या तिसऱ्या प्रश्नाचा आन्सर? पुढचं बघा प्रश्न क्रमांक 4, जम्मू काश्मीर
जम्मू काश्मीर, महत्वाचे जे पॉइंट्स असतात बाळांनो त्यांना अंडरलाईन करायला शिका. जम्मू काश्मीर व लडाख, जम्मू काश्मीर व लडाख ही उत्तरेकडील घटक राज्य असून सध्या भारतात केंद्रशासित प्रदेशांची संख्या 8 आहे, हे विधान असं म्हटलेलं आहे. तर बघा आता जम्मू काश्मीर व लडाख ही उत्तरेकडे आहे हे बरोबर आहे, परंतु ती घटक राज्ये नाही. 370 कलमद्वारे जम्मू काश्मीरचा 370 कलम रद्द झाला आणि जम्मू काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा नष्ट झाला आणि त्यानंतर जम्मू काश्मीर व लडाख हे केंद्रशासित प्रदेश निर्माण झाले आणि त्याच्यामुळे आता त्यांचा घटक राज्याचा दर्जा नाही, त्यामुळे हे चूक आहे. म्हणजे हे जे असून आहे त्याच्या पलीकडचं इकडचं जर विधान बघितलं तर हे चूक आहे. मात्र सध्या भारतात केंद्रशासित प्रदेशांची संख्या 8 आहे हे बरोबर आहे. त्याच्यामुळं आता ह्याच्यामध्ये खाली जे पर्याय दिलेले आहेत त्याच्यामधलं आपण जर बघितलं पर्याय तर पूर्वार्ध अयोग्य. पूर्वार्ध म्हणजे वाक्याच्या सुरुवातीचा जो भाग आहे तो अयोग्य आहे. त्याच्यामुळं आपलं उत्तर असेल पर्याय नंबर 4. समजलं? तर इथे लक्षात घ्या, पूर्वार्ध म्हणजे वाक्याच्या सुरुवातीचा भाग आणि उत्तरार्ध म्हणजे वाक्याच्या नंतरचा भाग. म्हणजे ह्याच्यामध्ये उभयान्वयी अव्यय किंवा इतर असून, तसे, जसे असे शब्द लिहिलेले असतात, पण वगैरे. तर त्याच्या वाक्याच्या पुढचा भाग आणि नंतरचा भाग, पुढचा भाग असेल त्याला पूर्वार्ध असं म्हणतात आणि शेवटचा भाग असेल त्याला उत्तरार्ध असं म्हणतात. समजलं? पुढचा 5वा प्रश्न बघा. 5वा प्रश्न, दादरा नगर हवेली आणि दीव दमण या केंद्रशासित प्रदेशांचे एकत्रीकरण कधी झाले? आता बघा, दादरा नगर हवेली आणि दीव दमण हे महाराष्ट्राच्या पश्चिमेस असणारे, महाराष्ट्र आणि गोवा यांच्या दरम्यान असणारे पश्चिमेस असणारे हे केंद्रशासित प्रदेश होते 2. दादरा नगर हवेली हा एक आणि दुसरा होता दीव दमण. ह्या 2 केंद्रशासित प्रदेशांचं एकत्रीकरण झालं 26 जानेवारी 2021 ला. कधी झालं? 26 जानेवारी 2021 ला झालं. आणि मला तुम्ही जर ह्याचा अभ्यास करत असाल तर सांगा, ह्याचं नाव एकतर एकत्रित आहे तेच ठेवलं घेतलं, दादरा नगर हवेली आणि दीव दमण असंच नाव ठेवलं गेलं, मात्र ह्याची राजधानी काय आहे हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. एकूण आपले 50 प्रश्न आहेत, त्यापैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आले हेही सांगा. तुम्हाला याचं उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. पुढचं बघा, 6वा प्रश्न बघा, चंदीगड ही किती घटक राज्यांची राजधानी आहे? आता बघा, हा अतिशय सिंपल क्वेश्चन वाटतोय आपल्याला, बरोबर आहे ना? मुलं काय करतात, गडबडीमध्ये पटकन त्याचं उत्तर म्हणून जे विद्यार्थ्यांना सुचत असतं पटकन तेच विद्यार्थ्यांना पर्यायाला पहिल्यांदा दिलेलं असतं. आता बघा, चंदीगड हा एक केंद्रशासित प्रदेश आहे. मग चंदीगड या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी चंदीगडच आहे. शिवाय पंजाब आणि हरियाणा या 2 घटक राज्यांची राजधानी काय आहे? चंदीगडच आहे. त्याच्यामुळं बरेच विद्यार्थी काय विचार करतील, चंदीगड ही राजधानी किती राज्यांची आली? तर 3. एक केंद्रशासित प्रदेश आणि दुसरे पंजाब आणि हरियाणा असे 2, 3 असं उत्तर येईल त्यांना. पण विचारलंय काय, किती घटक राज्यांची राजधानी असं विचारलंय, केंद्रशासित प्रदेशासहित विचारलेलं नाही. त्याच्यामुळं आपला आन्सर असेल पर्याय नंबर 3, 2 हे त्याचं काय असणार आहे आन्सर, पर्याय नंबर 3. पुढचं प्रश्न क्रमांक 7वा प्रश्न बघा, किनारपट्टीय राज्यांमध्ये काय म्हटलंय? किनारपट्टीय राज्यांमध्ये कोणत्या राज्याचा समावेश होत नाही? आता बघा, भारताचा आहे, मी इथं तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करते. तुम्ही जर माझे व्हिडिओ बघितले नसतील तर बघा ते. हा जो आहे हा इकडचा आहे, हा पूर्व किनारा आहे, सॉरी पश्चिम किनारा आहे आणि हा इकडचा आहे हा पूर्व किनारा. हा कुठला आहे? पूर्व किनारा. कुठला आहे? पूर्व किनारा. आणि हा आहे पश्चिम किनारा. तर हा पश्चिम किनारा आहे, इकडं आहे गुजरात, त्याच्या खाली महाराष्ट्र, त्याच्या खाली गोवा आहे, त्याच्या खाली केरळ आहे, इकडं आहे कर्नाटक. अशी 1, 2, 3, 4, 5 ही पश्चिम किनारपट्टीय 5 राज्य आहेत. आणि इकडं पश्चिम बंगाल आहे, ओडिशा आहे, आंध्र प्रदेश आहे, तमिळनाडू आहे, अशी 4
किनारपट्टीय राज्य आहेत. आता बघा, पश्चिम बंगाल हे किनारपट्टीमध्ये आहे, गोवा हे किनारपट्टीमध्ये आहे, तामिळनाडू हे किनारपट्टीमध्ये आहे, तेलंगणा हे किनारपट्टीमध्ये येत नाही. तर तिथं आंध्र प्रदेश असतं तर ठीक होतं. तर किनारपट्टीय राज्यांमध्ये कोणत्या राज्यांचा समावेश होत नाही, तर तेलंगणाचा समावेश होत नाही. म्हणून आपलं आन्सर आहे पर्याय नंबर 3. पुढचं बघा, पूर्व किनाऱ्यावरील राज्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम कोणता? आता बघा, पूर्व किनारपट्टी इथंच बघा, आता हे आपण सांगितलेलं ह्यातलं इथं बघा, हा जो आहे नीट लक्ष द्या, इथं बघा हा जो आहे हा पूर्व किनारा आहे. कुठला आहे? पूर्व किनारा आहे. आणि या पूर्व किनाऱ्यामध्ये इथं पहिले येतंय पश्चिम बंगाल. काय येतंय? पश्चिम बंगाल. त्याच्यानंतर येते ओडिशा, त्याच्यानंतर इथे येते आंध्र प्रदेश आणि नंतर इथे येते तमिळनाडू. आता उत्तरेकडून ही उत्तर दिशा आणि खाली काय म्हणायचं? दक्षिण. मग उत्तरेकडून दक्षिणेकडे म्हटल्यानंतर पश्चिम बंगाल येणार, नंतर ओडिशा येणार, नंतर आंध्र प्रदेश येणार, नंतर तमिळनाडू येणार. तर आता इथं बघा, ह्याच्यामध्ये हा जो क्रम आहे कुठला, जसं प्रश्न क्रमांक 1 मिनिट हा, तर इथं बघा प्रश्न क्रमांक 8. तर प्रश्न क्रमांक 8 मध्ये इथं बघा सुरुवातीला बघा ओडिशा आहे, ओडिशा, त्यानंतर आंध्र प्रदेश, त्यानंतर तमिळनाडू. इथं थोडेसे पर्याय ऍडजस्ट करताना थोडा प्रॉब्लेम झालाय, त्यामुळे तोही लक्षात घ्या. म्हणजे असा जर आपण इकडचा किनारपट्टी आहे तर पहिले येते पश्चिम बंगाल, इथे येते ओडिशा, आणि इथे येते आंध्र प्रदेश आणि इथे येते तमिळनाडू. तर ओडिशा इथं आलं, ओडिशा, त्यानंतर इथे येते आंध्र प्रदेश, आंध्र प्रदेश, आणि इथं काय येते? तमिळनाडू. मग इकडून उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावायचा म्हटल्यास ओडिशा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, म्हणजे हे पण बरोबर आहे. तसंच ह्याच्यावर इथं कुठलं आहे? पश्चिम बंगाल आहे. मग बघा, पहिलं पश्चिम बंगाल येतं, नंतर ओडिशा येतं आणि नंतर इथं तामिळनाडू. त्यामुळे हा पण बरोबर आहे. इथलं चुकून 1 व 2 असे जे पर्याय टाकले होते मी, ते चुकून माझ्याकडून डिलीट झालेले, तर तेवढं तुम्ही समजून घ्या. इथं उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम 3 व 4 योग्य असं पर्याय होता, तो आपले पर्याय इथले पर्याय उत्तराचे डिलीट झालेत. ते येणार काय? 3 व 4 हे समजून घ्या. आलं लक्षात? आणि हे जे बाकीचे वरचे आहेत गुजरात, महाराष्ट्र, आता हे गुजरात, महाराष्ट्र, गोवा आलं तर ही पश्चिमेकडची राज्य झाली, पश्चिम किनारपट्टी. आलं लक्षात? पुढचं बघा, प्रश्न क्रमांक 9, योग्य पर्याय कोणता? काय म्हटलंय? योग्य पर्याय कोणता? आता बघा ह्याच्यामध्ये योग्य पर्याय कोणता? आता अयोग्य म्हणजे मध्य प्रदेशचं रांची, म्हणजे इथं राज्य राजधान्याचा क्रम दिलाय, तर ह्यातला योग्य पर्याय आहे उत्तर प्रदेश, लखनौ. आलं लक्षात? आणि ह्या बाकीच्या राज्यांच्या राजधान्या काय आहेत हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचंय. हे जर तुम्हाला कसं पाठ करायचं हे लक्षात राहत नसेल तर मी तुम्हाला क्लॉकवाईज एक व्हिडिओ टाकलेला आहे, 5 ते 10 मिनिटाचा व्हिडिओ आहे, आणि तो जर तुम्ही बघितला तर 100% तुम्ही राज्य व राजधान्या कधीच विसरू शकणार नाही. त्यामुळं आपल्या चॅनलवरील तो व्हिडिओ नक्की बघा. भारताच्या भूगोलाचे बहुतेक व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. पुढचं बघा, 10वा प्रश्न, अरुणाचल प्रदेश या राज्यास कोणत्या देशाची सीमा लागून नाही? आता बघा ह्याच्यामध्ये कोणत्या देशाची सीमा लागून नाही असं विचारलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये हा जो पर्याय क्रमांक 2 आहे, बांगलादेशची सीमा लागून नाही. बाकी म्यानमार, भूटान आणि चीन यांची सीमा अरुणाचल प्रदेश मला लागून आहे. अरुणाचल प्रदेश हा सिलिगुडी कॉरिडॉर मधील किंवा चिकन नेक मधील आहे, हे लक्षात घ्या. 7 राज्य आहेत त्याच्यामधला हा एक अरुणाचल प्रदेश आहे. पुढचं बघा, 11वा प्रश्न, उत्तर प्रदेशास काय म्हटलंय? उत्तर प्रदेशास कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागली आहे असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दिल्ली. काय विचारलंय? केंद्रशासित प्रदेश. त्यातलं चंदीगड केंद्रशासित आहे, लडाख पण केंद्रशासित आहे, आणि हा तर यापैकी नाही. त्यातलं लडाख, चंदीगड तुम्ही इकडे बघितलं तर ते वायव्येकडे झुकले, हा वर आहे एकदम, त्यामुळे इथं उत्तर प्रदेशचा काही संबंध येत नाही लडाखच्या इथं. आणि चंदीगड हा वायव्येकडे असणारा असा केंद्रशासित प्रदेश आहे, म्हणजे पंजाब
आणि हरियाणा यांच्या मधोमध असणारा हा केंद्रशासित प्रदेश आहे, त्याच्यामुळे हे आन्सर आहे पर्याय क्रमांक 3 दिल्ली. पुढचं बघा प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 12, भारताची सागरी सीमा संलग्न नसणारा देश कोणता? सागरी सीमा आणि भूसीमा ह्याच्यामध्ये फरक आहे बरं का. तर भारताला म्यानमार किंवा ब्रह्मदेशची सागरी सीमा लागलेली आहे, त्यानंतर सागरी सीमेशी संलग्न आहे पाकिस्तान, सागरी सीमेशी संलग्न आहे मालदीव, सागरी सीमेशी संलग्न आहे. मात्र ह्याच्यामधलं पर्याय क्रमांक 3 अफगाणिस्तान हे सागरी सीमेशी संलग्न नाही आणि त्याच्यामुळं आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. पुढचं बघा जोड्या लावा बहुउद्देशीय प्रकल्प व संबंधित राज्य. याच्यावर सुद्धा अनेक वेळेला या विषयांकडे विद्यार्थ्यांचे या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं, तर तेही लक्षात घ्या. ज्या विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडत असेल त्यांनी लाईक करायला विसरू नका. आता बऱ्याच जणांना असं वाटत असेल अरे हे स्लो होतंय, परंतु लक्षात घ्या काय अनेक विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला नसतो. अशा वेळेला जर आपण स्पष्टीकरण सांगितलं तर ते नेमकं काय उत्तर आहे हे त्यांच्या लक्षात येतं आणि त्यांना प्रश्न अधिक दीर्घकाळ लक्षात राहतो. हा त्यामागचा उद्देश आहे. उगाच व्हिडिओ लेंदी बनवून खूप त्याचं टायमिंग वाढवणे हा त्याच्या मागचा अजिबातच उद्देश नाहीये, हे लक्षात घ्या. पुढचं बघा जोड्या जुळवा बहुउद्देशीय प्रकल्प व संबंधित राज्य. आता बघा उत्तर प्रदेशचा बहुउद्देशीय प्रकल्प आहे रिहांद, त्यामुळे एकच उत्तर काय असणार आहे क. आता इथं क बघा सगळीकडेच आहे त्यामुळे आपण काय एलिमिनेट करू शकत नाही. दुसरं बघा गुजरातचा बहुउद्देशीय प्रकल्प. गुजरातचा बहुउद्देशीय प्रकल्प आहे उकाई, म्हणजे काय येणार दुसऱ्याचं ड येणार. आता दुसऱ्याचं ड किती ठिकाणी आहे बघा, इथं नाहीये त्यामुळे हा कट झाला आणि इथं नाहीये त्यामुळे हा कट झाला. आलं लक्षात. आता राहिलं काय 1 आणि 4. आता बघा उत्तराखंडचा बहुउद्देशीय प्रकल्प. उत्तराखंडचा बहुउद्देशीय प्रकल्प आहे तिहरी, हा त्याच्यामुळं येणार काय 3चं अ येणार. 3चं अ इथं कुठं आहे, इथं पण आहे आणि इथं पण आहे 3चं अ. आता 4 बघा 4चं सायलेंट व्हॅली. सायलेंट व्हॅली काय आहे केरळ, म्हणजे 4चं काय आहे ब. मग 4चं ब कुठं आले इथं आहे, त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 1 हे ह्याचं काय आहे योग्य आन्सर आहे. समजलं. पुढचं बघा पुढचा प्रश्न 14वा प्रश्न खालीलपैकी महानदीवरील प्रकल्प कोणता? आता महानदीवरील प्रकल्प आहे हिराकूड प्रकल्प. तर हिराकूड प्रकल्प कोणत्या राज्यात आहे हे मला तुम्ही कमेंट करून लगेचच सांगायचं आहे, म्हणजे तुमचा अभ्यास कितपत झालेला आहे. लक्षात घ्या एखादा प्रकल्प तो कोणत्या नदीवर आहे, कोणत्या राज्यात आहे, कोणत्या उपनदीवर आहे हेही लक्षात घ्या जर तुम्ही TCS IBPS पॅटर्न नुसार तयारी करत असाल तर. पुढचं 15वा प्रश्न बघा भारतातील सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प कोणता? भारतातील सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प कोणता तर भारतातील विचारलेला आहे, तर तो आहे दुसरा पर्याय क्रमांक 2 भाकरा नानगल प्रकल्प. तर भाकरा नानगल प्रकल्प हा सतलज नदीवर आहे आणि हा प्रकल्प 1900 कधी झाला सुरू 1946 ला कार्यान्वित झाला, हे लक्षात घ्या 1946. पुढचं बघा 16वा प्रश्न क्रमांक 16. प्रश्न क्रमांक 16. पुढचं बघा मयूराक्षी हा राष्ट्रीय जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर आहे पश्चिम बंगालमध्ये मयूराक्षी हा प्रकल्प आहे. आता याच्या बरोबर एक पश्चिम बंगाल म्हटलं की नदी लक्षात ठेवायची. कुठली लक्षात ठेवायची? गंगा नदी लक्षात ठेवायची. तर मयूराक्षी प्रकल्प हा कोणत्या नदीवर आहे? गंगा नदीवर आहे. कोणत्या राज्यात आहे? तर पश्चिम बंगालमध्ये आहे. शिवाय इथं ह्या प्रकल्पांतर्गत सिवरी धरण बांधण्यात आलेलं आहे. कुठलं धरण? सिवरी धरण बांधण्यात आलेलं आहे. आणि या प्रकल्पांतर्गत बिहार कुठली राज्य म्हणजे पश्चिम बंगाल बरोबर बिहार हे जे राज्य आहे तर बिहार या राज्याला सुद्धा या मयूराक्षी प्रकल्पाचा फायदा होतो. त्यामुळे लक्षात काय ठेवायचं मयूराक्षी हा राष्ट्रीय जलविद्युत प्रकल्प आहे. हा प्रकल्प पश्चिम बंगालमध्ये आहे, गंगा नदीवर आहे आणि या अंतर्गत पश्चिम बंगालमध्ये सिवरी धरण बांधण्यात आलेलं आहे आणि पश्चिम बंगाल बरोबरच बिहारला या प्रकल्पाचा फायदा होतो. आलं लक्षात. त्याबरोबर तुमचे अनेक कितीतरी वन लाइनर क्वेश्चन तुमचे तयार होतात. पुढचं बघा मंदिरांचे शहर असे कोणत्या शहरास संबोधतात? पोलीस परीक्षेला हा कितीतरी वेळेला प्रश्न येऊन गेलेला आहे. तर आता बघा
ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भुवनेश्वर. आणि भुवनेश्वर ही कशाची राजधानी आहे माहितीये का? तर ओरिसा या राज्याची राजधानी काय आहे? भुवनेश्वर आहे. आणि भुवनेश्वरलाच मंदिरांचे शहर असे संबोधतात. पुढचा 18वा आणि गोंधळात टाकणारा प्रश्न आहे. वैजनाथ देवगड हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक कोणत्या राज्यात आहे? म्हणजे 12 ज्योतिर्लिंग आहेत भारतामध्ये आणि त्यातलं हे जे देवगड आहे एक परळी वैजनाथ असं पण म्हणतात आणि वैजनाथ देवगड असं पण आहे. म्हणजे वैजनाथ या नावाने 2 ज्योतिर्लिंग आहेत जे 12 ज्योतिर्लिंगांपैकी आहेत. तर त्यातलं जे परळी वैजनाथ आहे ते महाराष्ट्रामध्ये आहे. मात्र वैजनाथ देवगड हे कशामध्ये आहे माहितीये का? तर हे ह्याच्यामध्ये आहे, झारखंडमध्ये आहे. कशामध्ये? झारखंडमध्ये. आणि म्हणून आपलं योग्य उत्तर काय असणार आहे? झारखंड असणार आहे, हे लक्षात ठेवा. पुढचं बघा प्रश्न क्रमांक 19. प्रश्न क्रमांक 19. अयोग्य विधान कोणते? काय म्हटलंय? अयोग्य विधान कोणते? आता माउंट आबू थंड हवेचे ठिकाण राजस्थान मधील आहे, हे बरोबर आहे विधान. मुन्नार हे थंड हवेचे ठिकाण मेघालय मध्ये आहे, हे चुकले. मेघालय मध्ये नाही आहे तर ते कुठे आहे? केरळ मध्ये आहे. कुठे आहे? केरळ मध्ये आहे, लक्षात ठेवा. पश्चिम बंगाल हे पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण आहे, हे बरोबर आहे. आणि डलहौसी हे ठिकाण हिमाचल प्रदेश मधलं आहे, हे बरोबर आहे. त्याच्यामुळं 1, 3 आणि 4 हे बरोबर आहेत. आणि मुन्नार हे म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे काय आहे? अयोग्य. अयोग्य म्हणजे चुकीचं विधान कोणतं आहे असं विचारलेलं आहे. पुढचं बघा 20वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 20. अयोग्य जोडी ओळखा. हे खूप वेळेला बरं का म्हणजे वन लाइनर मध्ये जर तुम्ही बघितलं तर वन लाइनर मध्ये हे बुलंद दरवाजा वगैरे अनेक वेळेला परीक्षेला विचारलेलं आहे. तर 20व्या प्रश्नामध्ये बघा याच्यामध्ये बुलंद दरवाजा फतेपूर सिक्री हे बरोबर आहे. त्याच्यानंतर हे जे आहे लिंगराज मंदिर विजापूर कर्नाटक हे मात्र चूक आहे. मग लिंगराज मंदिर नक्की आहे तरी कुठे? तर भुवनेश्वर मध्ये आहे. कुठे आहे? भुवनेश्वर मध्ये हे प्रसिद्ध मंदिर आहे. भुवनेश्वर. आता भुवनेश्वर कुठल्या राज्यात आलं? तर आताच मगाशी एक प्रश्न होता त्याच्यामध्ये सांगितलेलं ओरिसा राज्याची राजधानी आहे भुवनेश्वर. भुवनेश्वरला काय म्हणतात? मंदिरांचे शहर असं म्हणतात. त्यातलं लिंगराज मंदिर हे भुवनेश्वर मध्ये आहे ओरिसा राज्यामध्ये. त्यामुळं अयोग्य म्हणजे चुकीचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. बाकी सगळे बरोबर आहेत. वन लाइनर साठी वगैरे सुद्धा यावर आधारित अनेक वेळेला प्रश्न विचारले गेले आहेत. पुढचा बघा 21वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 21. 21 मध्ये काय विचारलंय की सूर्याचे उत्तरायण म्हणजे टिंबटिंब असं म्हटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये बघा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 21 मार्च रोजी सूर्यकिरणे विषुववृत्तावर लंबरूप पडतात. विषुववृत्तावर लंबरूप पडतात आणि त्याच्यामुळे सूर्याचं काय होतं? उत्तरायण सुरू होतं. याच्याविषयीचा जर तुम्हाला विस्तारित व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. मी तुम्हाला उत्तरायण आणि दक्षिणायन म्हणजे काय हे सविस्तर समजून सांगेन. पुढचं बघा प्रश्न क्रमांक 22. प्रश्न क्रमांक 22 याच्यामध्ये काय म्हटलंय की कोणते शहर छोटा नागपूर पठारावर स्थित आहे? आता होतं कसं माहितीये का? छोटा नागपूर पठार म्हणलं की महाराष्ट्रातलं नागपूर आठवतं बऱ्याच जणांना. तर तेवढंच नाही लक्षात घ्यायचं. तो कोणते शहर छोटा नागपूर पठारावर आहे? तर ह्याच्यामधलं रांची हे जे शहर आहे हे नागपूर पठारावर आहे. रांची ही कुणाची राजधानी आहे? तर झारखंडची राजधानी आहे रांची, हे लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळं कुठलं शहर आहे छोटा नागपूर पठारावर? तर रांची हे शहर छोटा नागपूर पठारावर आहे. काही प्रश्न खूप सिंपल असतात मात्र गोंधळात टाकणारे असतात. आता बघा भारतातील सर्वात लांब हिमनदी कोणती? आता जर विद्यार्थ्यांनी प्रश्न नीट वाचला नाही आणि भारतातील सर्वात लांब असं म्हटलं आणि नुसतं नदी एवढंच लक्षात घेतलं तर 100% विद्यार्थी उत्तर गंगा हेच देतात. म्हणजे प्रश्न सोपा आहे, वन लाइनर आहे, पण उगाच सोपा आहे म्हणून हुरळून जाऊन काय करतात विद्यार्थी? चुकीचा आन्सर सबमिट करतात. तर अशा क्वेश्चनना चुकीचा आन्सर सबमिट करण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे डोकं जाग्यावर ठेवून आणि स्थिरतेने पेपर सोडवायचा आहे. भारतातील सर्वात लांब हिमनदी म्हटले, नदी नाही म्हटलेलं आहे. हिमनदी कोणती?
सर्वात लांब नदी भारतातली म्हणलं तर गंगा ही बरोबर आहे, परंतु हिमनदी कोणती असं विचारलं तर ही आहे सियाचीन. सियाचीन अति उत्तरेकडचं आणि 22,000 मीटर उंचीवरचं असणारं हे ठिकाण आहे सियाचीन. आणि तिथे हे सियाचीन ग्लेशियर असं म्हणतात. अतिशय हवामान तिथलं खूप हे असतं, तिथं ऑक्सिजनची खूप कमतरता असते. तर उत्तरेकडचं आणि उंचीवरचं ठिकाण ओळखलं जातं सियाचीन, आणि तिथली ही हिमनदी आहे जी भारतातली सर्वात लांब नदी आहे. 90 किमी त्याची लांबी आहे. पुढचं बघा 24वा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या दोन देशांदरम्यान सीमारेषा मॅकमोहन रेषा कोणत्या पुन्हा एकदा खालीलपैकी कोणत्या दोन देशांमधील सीमारेषा मॅकमोहन रेषा म्हणून ओळखली जाते असं म्हटले की कोणत्या दोन देशांदरम्यानची सीमारेषा ही मॅकमोहन सीमारेषा म्हणून ओळखली जाते असं विचारलेलं आहे. तर इथं बघा आता भारत व बांगलादेश दिलेला आहे. तर ह्याच्यामध्ये याचं उत्तर आहे भारत व चीन. उत्तर काय आहे? भारत व चीन. याच्या विषयीची थोडीशी अधिकची माहिती बघूया आपण. आता बघा 1914ला ही रेषा कधी निर्माण झाली तर 1914ला ही रेषा निर्माण झाली आणि भारत व चीन यांच्या दरम्यान ही रेषा आखली गेली. तिचं नाव काय आहे? मॅकमोहन सीमारेषा. आता या सीमारेषेशी संबंधित एक करारही आहे, त्याला काय म्हणतात? सिमला करार. काय म्हणतात? सिमला करार असं म्हणतात. तर सिमला करार कोणत्या सीमारेषेशी संबंधित येतो तर मॅकमोहन सीमारेषा. कधी आखली गेली? 1914ला. आणि कोणत्या दोन देशांदरम्यान तर भारत व चीन. आणि ह्याला मॅकमोहन सीमारेषा असं का नाव दिलं गेलं तर ही सीमारेषा आखणारे कोण होते? हेनरी मॅकमोहन. हेनरी मॅकमोहन यांच्या नावावरून तिला मॅकमोहन सीमारेषा असं नाव दिलं गेलं. समजलं? एखादा प्रश्न विद्यार्थ्यांना तुम्ही घेतला तर त्या प्रश्नाच्या शेवटपर्यंत पोहोचलात ना तर त्याच्यावर कसलाही आणि कुठलाही प्रश्न विचारू दे तुमचं काहीच अडणार नाही. हेच तर TCS पॅटर्न मध्ये असतं. पुढचं बघा 25वा क्वेश्चन बघा. भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते असं विचारले. बघा या सरोवरांमध्ये प्रश्न पण भरपूर येतात. याविषयीचा व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे. नकाशा वाईज मी तुम्हाला सर्व सरोवर समजून सांगितलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी बघा आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही ही सरोवर कधीच विसरू शकणार नाही याची मला 100% खात्री आहे. तर बघा भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते तर याच्यामधलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 चिल्का. चिल्का हे काय आहे? खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. मग आता हे आहे कुठल्या राज्यामध्ये तर हे आहे ओडिशा राज्यामध्ये. आणि हे ओडिशा राज्य कुठलं आहे तर भारताच्या पूर्व किनाऱ्यावरचं राज्य आहे. कुठलं आहे? भारताच्या पूर्व किनाऱ्यावरचं. म्हणजे चिल्का हे खाऱ्या पाण्याचं सरोवर कुठल्या किनारपट्टीय प्रदेशामध्ये येतं तर पूर्व किनारपट्टीय प्रदेशामध्ये येतं. कोणत्या राज्यामध्ये येतं तर ओडिशा राज्यामध्ये. आणि कोणता किनारपट्टीय प्रदेश तर पूर्व किनारपट्टीय. चिल्का सरोवर हे कसलं सरोवर आहे? खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. आता याच्यामध्ये एक गोंधळ विद्यार्थ्यांचा अनेक वेळेला होतो. सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर विचारले का सर्वात मोठे सर्वाधिक क्षारता असलेले सरोवर हे पण अनेक वेळेला विचारतात. काय विचारतात? सर्वाधिक क्षारता असलेले सरोवर. तर सर्वाधिक क्षारता असलेले सरोवर आहे सांबर सरोवर आणि हे राजस्थान मध्ये आहे. कुठे आहे? राजस्थान मध्ये आहे. तर ह्या गोष्टी पण लक्षात ठेवायच्या आहेत. त्याचबरोबर त्यामुळे तुम्ही जर व्हिडिओ पाहिला नसेल तर तो नक्की पहा जेणेकरून तुम्हाला सर्व सरोवर परीक्षेच्या वेळेला कोणताही गोंधळ न निर्माण करता तुम्ही उत्तर छान द्या. पुढचा बघा 26वा प्रश्न. खालीलपैकी योग्य विधान कोणते? म्हणजेच काय? बरोबर विधान कोणते? आता ह्याच्यामधलं योग्य म्हणजे बरोबर म्हटले कोणते तर आता बघा भारताची दक्षिणोत्तर लांबी 3314 म्हणजे 3314. मी काय करते विद्यार्थ्यांचं लक्षात राहावं पाठांतर व्हावं म्हणून असे ग्रुप पाडते आणि 3314 किमी असं बोलते म्हणजे ते अंक लक्षात राहतात 3314 म्हणण्यापेक्षा. तर 3314 किमी आहे. तर हे विधान चूक आहे. कारण काय तर भारताची ही जी दक्षिणोत्तर लांबी आहे
ती 3214 म्हणजेच काय आहे 3214 किमी म्हणजेच 3214 किमी आहे. त्यानंतर भारताच्या पूर्वेस बांगलादेश व श्रीलंका हे देश आहेत. तर आता भारताच्या पूर्वेस इथं बांगलादेश आहे म्हणजे भारताचं असं जे इकडे बांगलादेश आहे हे बरोबर आहे, परंतु श्रीलंका हे पूर्वेस येत नाही तर इकडं खाली येतं म्हणजे भारत असं आहे आणि त्याच्या इकडं असं श्रीलंका आहे, त्यामुळे श्रीलंका दक्षिणेस येतं, त्यामुळे हेही विधान काय आहे चूक आहे. पुढचं बघा, निकोबार बेटांवरील इंदिरा पॉइंट हे भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे. सर्वात दक्षिणेकडील टोक आहे तर हे बरोबर आहे. आणि भारतात सध्या 29 घटक राज्य आहेत तर किती आहेत 28 आहेत, त्यामुळे हे चूक आहे. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 3 हे त्याचं काय आहे योग्य आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न, भारताच्या भूसीमेस लागून असणाऱ्या भूतान देशास खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा लागून नाही, असा आहे 27वा प्रश्न. तर याचे योग्य आन्सर आहे पर्याय क्रमांक 4 उत्तराखंड या राज्याची सीमा लागून नाही. पुढचा प्रश्न 28वा. तुम्हाला जर हे प्रश्नांची उत्तरे येत असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायला विसरायचं नाही, लाईक अजिबात करायला विसरायचं नाही. लाईक करा असं मी 100 वेळा सांगत असते, कारण अल्गोरिदम नुसार जर तुम्ही लाईक केलं विद्यार्थ्यांनी तर हे व्हिडिओ अनेक विद्यार्थ्यांपर्यंत गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतात. पुढचं बघा, लुनी नदी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? लुनी नदी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर लुनी नदी राजस्थानशी संबंधित आहे. ही नदी जी आहे ही अरवली पर्वतात उगम पावते. कोणत्या पर्वतात? अरवली पर्वतात उगम पावते. आणि ह्या नदीला मिठाची नदी, कुठली नदी म्हणतात? मिठाची नदी किंवा लवणावरी नदी असं म्हणतात. लवणावरी नदी किंवा लुप्त नदी असं पण म्हणतात, कारण ती अरबी समुद्राला मिळताना वगैरे दिसत नाही, ती राजस्थानच्या वाळवंटामध्येच गुप्त होते, लुप्त होते. आणि म्हणूनच हे जी लुनी नदी आहे तिला मिठाची, लवणावरी आणि लुप्त नदी असंही म्हणतात. आलं लक्षात? पुढचं बघा, पुढचा 29वा प्रश्न, शिवसमुद्रम धबधबा कोणत्या नदीमुळे तयार झाला आहे? काय म्हटलंय? शिवसमुद्रम धबधबा कोणत्या नदीमुळे तयार झाला आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कावेरी नदीमुळे तयार झालेला आहे. आता ह्याच बरोबर अनेक वेळेला शिवसमुद्रम धबधबा हा कोणत्या राज्यात आहे हाही प्रश्न आपल्याला विचारतात. तर शिवसमुद्रम धबधबा हा कर्नाटक या राज्यामध्ये आहे. हे राज्य भारताच्या पश्चिम किनारपट्टी राज्यांमध्ये समाविष्ट होणारे राज्य आहे आणि ह्या धबधब्याची उंची आहे 98 मीटर एवढी उंची आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे शिवसमुद्रम धबधबाविषयी 3 पॉइंट लक्षात ठेवायचं, नदी कावेरी, राज्य कर्नाटक आणि उंची 98 मीटर. समजलं? चला पुढचा प्रश्न बघूया. 30वा प्रश्न बघा, गंगा नदी भारतातील कोणत्या राज्यातून वाहते? योग्य गट ओळखा असं म्हटलेलं आहे. आता पहिलं सगळीकडे उत्तर प्रदेश आहे आणि 3 ठिकाणी काय आहे? बिहार आहे. 3 ठिकाणी काय आहे? बिहार आहे. तर याच्यामधलं आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पहिलं आहे उत्तर प्रदेश, नंतर बिहार, झारखंड, उत्तराखंड, पश्चिम बंगाल. म्हणजे योग्य क्रम जर लावायचं म्हणलं तर हे पहिलं उत्तराखंड येणार. आलं लक्षात? तर याच्या विषयीचं सुद्धा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तुम्ही तो आपल्या चॅनलला बघू शकता. पुढचं बघा 31वा प्रश्न, भारतात किती साली वन महोत्सवास सुरुवात झाली? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1 1952. याच्या विषयीची थोडीशी अधिकची माहिती घेऊन या की 1952 साली भारतात वनमंत्री होते कन्हैयालाल मुंशी. कोण होते वनमंत्री? कन्हैयालाल मुंशी हे वनमंत्री होते. हे भारताचे पहिले वनमंत्री आहेत.
आणि यांनी हा कन्सेप्ट काढला की भारतामध्ये वन महोत्सव सुरू झाला पाहिजे आणि म्हणूनच हे जे कन्हैयालाल मुंशी आहेत यांनाच वन महोत्सवाचे जनक असं म्हणतात. तर लक्षात काय ठेवायचं की भारतामध्ये 1952 ला वन महोत्सव सुरू झाला. भारताचे पहिले वनमंत्री कन्हैयालाल मुंशी यांनी ही संकल्पना मांडली आणि त्यानुसार वन महोत्सव सुरू झाला आणि म्हणूनच कन्हैयालाल मुंशी यांना काय म्हणतात, वन महोत्सवाचे जनक असं म्हणतात. हेही लक्षात ठेवायचंय. पुढचं बघा 32वा प्रश्न. 32वा प्रश्न, खालीलपैकी योग्य पर्याय ओळखा. खालीलपैकी योग्य पर्याय ओळखा असं म्हटले. आता बघा योग्य म्हणजे बरोबर पर्याय ओळखा. नवेगाव राष्ट्रीय उद्यान. आता नवेगाव राष्ट्रीय उद्यान म्हैसूर कर्नाटक, तर हे चूक आहे. नवेगाव कुठे आहे, तर नवेगाव आहे गोंदियामध्ये. कुठे आहे, गोंदिया कुठे आलं, महाराष्ट्रामध्ये. पुढचं जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान. जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड, हे बरोबर आहे. पुढचं हे का चुकीचं आहे ते बघा आधी. कुठे का आहे ते माहित पाहिजे. कान्हा राष्ट्रीय उद्यान. कान्हा राष्ट्रीय उद्यान मांडला मध्य प्रदेशमध्ये आहे. कुठे आहे, हे मध्य प्रदेश मधलं आहे, त्याच्यामुळे हे चूक आहे. तिसरं आणि नागरहोल राष्ट्रीय उद्यान हे जे आहे हे कर्नाटकामध्ये आहे, त्याच्यामुळे हे पण चूक आहे. ते म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा 33वा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर त्याहून करायला विसरू नका. तुमच्यासारखी अनेक गरजू मुलं असतील त्यांना हे व्हिडिओ उपयोगी पडतील. आपण आपल्या चॅनलवर कोणत्याही विद्यार्थ्याकडून फी घेत नाही, हे आपल्या चॅनलचं काय आहे, वैशिष्ट्य आहे. त्यामुळे अनेक सर्वसामान्य विद्यार्थ्यांना याचा उपयोग व्हावा यासाठी मी तुम्हाला वारंवार काय सांगत असते, लाईक करा आणि शेअर करा. पुढचं बघा 33वा प्रश्न, खालीलपैकी अयोग्य विधान कोणते. अयोग्य विधान कोणते म्हणजेच काय, चुकीचे विधान कोणते असं आहे. गुजरात राज्यात सर्वाधिक लांब 1700 किमी समुद्र किनारा लाभला आहे, तर हे चुकीचं आहे विधान. हे चुकीचं आहे कारण काय, 1700च्या ऐवजी काय आहे इथं 1600 किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. ही बाकीची बरोबर आहे. तमिळनाडूच्या किनाऱ्यास कोरोमंडल किनारा म्हणतात. कोलेरू सरोवर आंध्र प्रदेश आणि हुडहुड हा चक्रीवादळाचा प्रकार आहे, हे बरोबर आहे. त्याच्यामुळं आपलं 33व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचं बघा 34वा प्रश्न. याविषयी तुम्हाला काही आणखी शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. 34वा प्रश्न, खालीलपैकी कोणते राज्य भारताच्या सिलिगुडी कॉरिडॉर मधील आहे. लक्षात घ्या भारताच्या ईशान्य पूर्वेकडीलचा जो काही प्रदेश आहे 7 राज्यांचा आणि याचा हा भारताच्या मुख्य भूमीशी जोडला जातो, त्याला सिलिगुडी कॉरिडॉर किंवा चिकन असं म्हणतात. आणि याच्यामध्ये 7 राज्य येतात, त्रिपुरा, मणिपूर, मिझोराम वगैरे. त्यानंतर आसाम आहे, अरुणाचल प्रदेश आहे वगैरे वगैरे. तर ही 7 राज्य आपल्या त्या सिलिगुडी कॉरिडॉर मध्ये येतात भारताच्या पूर्वेकडचा. तर सिलिगुडी कॉरिडॉर मधील कोणता आहे, तर हे आहे आसाम. त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. गुजरात, महाराष्ट्र ही पूर्व किनाऱ्यावरची राज्य, पश्चिम किनाऱ्यावरची राज्य आहेत आणि तामिळनाडू हे पूर्व किनाऱ्यावरचं राज्य आहे, म्हणजे मुख्य भूमीशी संबंधित राज्य आहेत ती. पुढचं बघा 35वं, गंगटोक ही राजधानी कोणत्या घटक राज्याची आहे. 35वा क्वेश्चन, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सिक्कीम. तर सिक्कीम आणि नेपाळला एक जोडणार म्हणजे सिक्कीम आणि नेपाळ मिळून एक भारतातलं सर्वोच्च शिखर आहे. त्याचं नाव काय तेवढं मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. पुढचं बघा 36वा प्रश्न, खालीलपैकी कोणती खिंड उत्तर प्रदेशातील आहे. तर यातलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 थांगला ही खिंड कुठली आहे, उत्तर प्रदेशातील आहे. पुढचं बघा प्रश्न क्रमांक 37. प्रश्न क्रमांक 37, खालीलपैकी शिखर व पर्वतरांग यांची अयोग्य जोडी कोणती. तर शिखर व पर्वतरांग यांची अयोग्य जोडी कोणती, तर ही पहिलीच अयोग्य जोडी आहे. तर दोडा बेटा हे मुख्य हे जे आहे हे अरवली पर्वतरांगेशी संबंधित नाहीये, तर ते कोणत्या पर्वतरांगेशी संबंधित आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही नक्की सांगायचं आहे की दोडा बेटा शिखर हे कोणत्या पर्वतरांगेशी संबंधित आहे. धूपगड
हे सातपुडा पर्वतरांगेतलं बरोबर आहे. सद्भावना विंध्य पर्वतरांगेतलं बरोबर आहे. कांचनगंगा नेपाळ हिमालय, म्हणजे आताच मी सांगितलं तुम्हाला एक उत्तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा म्हणून. कुठलं की जसं नेपाळ आणि सिक्कीम या राज्यांदरम्यान असणारं भारतातलं सर्वोच्च शिखर कोणतं ते कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचं आहे असं सांगितलेलं होतं. तर ह्याचं उत्तर तुम्हाला जर येत नसेल तर दोडा बेट्टा शिखर हे निलगिरी पर्वतरांगेमधलं आहे. कुठल्या पर्वतरांगेमधलं आहे? निलगिरी पर्वतरांगेमधलं आहे. कारण अनेक विद्यार्थी मग म्हणतात मॅडम तुम्ही आम्हालाच काय प्रश्न विचारता त्याचं उत्तर सांगत जा. बाळांनो, प्रश्न विचारण्यामागे एक कारण हे असतं की तुम्ही स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आहात. तुमच्यामध्ये जिज्ञासा जास्त असली पाहिजे की हे का आहे, हे कुठलं आहे, कसं आहे, हा जर तुम्ही विचार करणार असाल तर तुम्ही स्पर्धा परीक्षेसाठी योग्य आहात. कारण तुमचं जास्त करून तुम्हाला ज्ञान मिळवणं आणि एखादं येत नसेल तर सर्च करायला अनेक गोष्टी आहेत आपल्याकडे, बरोबर आहे ना. तर त्याच्याने तुम्ही त्याचं उत्तर करू शकता ज्याच्यातून तुम्हाला आणखी 4 एक्स्ट्रा पॉइंट्स मिळतात. अभ्यासाची सवय लागते, हा त्यामागचा हेतू असतो. पुढचा प्रश्न बघा, 38वा प्रश्न. आम्रसरी म्हणजे काय? आम्रसरी म्हणजे काय असं विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, महाराष्ट्रात पडणारा वळिवाचा पाऊस. आता हा पाऊस कधी पडतो तर हा पाऊस मेचं जे एंडिंग असतं म्हणजे मे महिन्याच्या शेवटी आणि जून महिन्याच्या सुरुवातीला जो महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतो यालाच आम्रसरी किंवा वळिवाचा पाऊस असं म्हणतात. आलं लक्षात? पुढचं बघा, 39वा प्रश्न. भारतीय पठारावरील, तुम्हीही माझ्या बरोबर सोडवताय अशी मी अपेक्षा करते आणि उत्तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायला विसरू नका. तुमचाही अभ्यास किती झालाय हे त्याच्यावरून आम्हाला कळेल. चुकू दे कसंही होऊ दे, तुम्ही उत्तर देता हे गरजेचं असतं. चुकणं हा काहीतरी तुम्ही करताय म्हणून चुकते, त्याच्यातून सुधारणा होईल आणि जे उत्तर योग्य आहे ते तुमच्या कायम लक्षात राहील. त्यामुळे चुकलं म्हणून घाबरायचं नाही. 39वा प्रश्न. भारतीय पठारावरील कृष्णा ही पूर्व वाहिनी नदी कोणत्या समुद्रास मिळते असं विचारलेलं आहे. तर लक्षात घ्या, ह्या ज्या पूर्व वाहिनी सर्व नद्या म्हणजे कृष्णा असू दे, भीमा असू दे, गोदावरी असू दे, ह्या सर्व नद्या बंगालच्या उपसागराला मिळतात आणि म्हणून आपलं उत्तर आहे बंगालचा उपसागर. पुढचं बघा, 40वा प्रश्न. एकूण 50 प्रश्नांपैकी तुमचे प्रश्न किती बरोबर आले हे मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचंय. सह्याद्री पर्वताच्या उपरांगांमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सातपुडा डोंगर रांगा. कारण सातपुडा डोंगर रांगा ह्या सह्याद्री पर्वताशी संबंधित येत नाहीत. सातपुडा डोंगर रांगा हा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांच्याशी म्हणजे उत्तरेकडे महाराष्ट्राच्या असणाऱ्या पर्वतरांगा आहेत. पुढचं बघा, भारतातील सर्वात मोठी मस्जिद कोणती असं विचारलेलं आहे. 41वा प्रश्न. तर याचं उत्तर आहे 3, जामा मस्जिद आणि ही कुठे आहे? दिल्ली येथे आहे. पुढचा प्रश्न बघा, 42वा प्रश्न. ब्रह्मपुत्रा नदीविषयी अयोग्य विधान कोणते? अयोग्य म्हणजे चुकीचे विधान कोणते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बांगलादेशात ब्रह्मपुत्रा या नदीस यमुना नाही म्हणत तर जमुना असं म्हणतात. काय म्हणतात? जमुना या नावाने ओळखले जाते. म्हणजे बारीक सारीक गोष्टी तुम्ही वाचलेल्या असल्याच पाहिजेत. आलं का लक्षात? पुढचं बघा, 43वा प्रश्न. 43वा प्रश्न. अमिनी देवी बेटे, मिनिकॉय बेटे कोणत्या समुद्रात आढळतात? 43वा प्रश्न. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अरबी समुद्रात आढळतात आणि अरबी समुद्रामध्ये जी लक्षद्वीप बेटे आहेत त्यांच्यामध्ये ही छोटी छोटी बेटे तिथं आपल्याला आढळतात. आलं लक्षात? तर पुढचं बघा, 44. खालीलपैकी कोणती नदी अरबी समुद्राला मिळणारी नदी नाही? शेवटपर्यंत प्रश्न वाचणं गरजेचं आहे. खालीलपैकी कोणती नदी अरबी समुद्राला मिळणारी नदी नाही असं म्हटलेलं आहे. तर सिंधू ही अरबी समुद्राला मिळणारी आहे, नर्मदा अरबी समुद्राला मिळणारी आहे, तापी ही अरबी समुद्राला मिळणारी आहे, मात्र गोदावरी ही बंगालच्या उपसागराला मिळते आणि म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. चला पुढचा प्रश्न बघा, 45वा प्रश्न.
45वा प्रश्न, सुमारे 30 वर्ष जगणारा व सारनाथशी जोडलेला आशियाई व आफ्रिकन असे 2 प्रकार असणारा असे कोणत्या प्राण्याचे वर्णन केले जाते? तर त्याचं उत्तर आहे सिंह. उत्तर काय आहे? सिंह. पुढचं बघा, प्रश्न क्रमांक 46. प्रश्न क्रमांक 46 काय म्हटलंय? हिमालयामध्ये दक्षिणेकडून उत्तरेकडे आढळणाऱ्या खिंडींचा योग्य क्रम लावा असं म्हटलेलं आहे 46. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. उत्तर कुठलं म्हटलंय? दक्षिणेकडून उत्तरेकडे म्हणजे दक्षिण इकडं खाली आणि इकडून वर कुठं लावायचंय? उत्तरेकडे असा क्रम लावायचा आहे. तर पहिली येते बनिहाल, त्यानंतर येते पीरपांचाल आणि त्यानंतर येते बुर्जिल, असा हा खिंडींचा क्रम येतो. आलं लक्षात? तर पुढचं बघा, 47वा प्रश्न. 47वा प्रश्न, खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. कोरोमंडल किनारा हा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे. तमिळनाडूशी संबंधित, तमिळनाडू आंध्र प्रदेशशी संबंधित हा कोरोमंडल किनारा येतो. तो कोकण किनारा हा गोवा महाराष्ट्राशी संबंधित येतो. मलबार किनारा हा कर्नाटक या पश्चिम राज्याशी संबंधित येतो आणि दक्षिण किनारा असं काही नाहीये. तर पश्चिम किनारा आणि पूर्व किनारा असे 2 भाग येतात. त्यातले हे वरचे कुठले आहेत? पश्चिम किनाऱ्याचे आहेत. पुढचं बघा, 48वा प्रश्न. 48वा प्रश्न बघा, कोणता त्रिभुज प्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो? आता ह्याच्यामध्ये विचार न करता तुम्ही आन्सर सरळ सरळ दिला पाहिजे. पर्याय क्रमांक 4, गंगा व ब्रह्मपुत्रेचा त्रिभुज प्रदेश. गंगा आणि ब्रह्मपुत्रेचा असा जो त्रिभुज प्रदेश आहे, जो पश्चिम बंगाल राज्याशी संबंधित येतो आणि बांगलादेश या आपल्या शेजारच्या देशाशी संबंधित येतो, त्याला सुंदरबन असं म्हणतात. तो त्रिभुज प्रदेश. आलं लक्षात? पुढचं 49वा प्रश्न, लू हे कोरडे आणि धुळीचे वारे कोणत्या महिन्यात भारताच्या वायव्य भागातून वाहतात? प्रश्न पुन्हा एकदा ऐका. लू हे कोरडे आणि धुळीचे वारे कोणत्या महिन्यात भारताच्या वायव्य भागातून वाहतात? तर आता बघा, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मे आणि जून. आता भारत असा आहे, भारत असा आहे. आता इकडे हा जो भारताचा भाग आहे, हा भारताचा वायव्य भाग आहे आणि इकडून इकडे हे जे वाहणारे वारे आहेत, हे लू आणि कोरडे वारे असतात. तर हे जे वारे इकडून इकडे वाहतात ते लू वारे असे संबोधले जातात. याच्याविषयीचा मी व्हिडिओ आपल्या चॅनलला टाकलेला आहे, त्यामुळे तुम्हाला हा कन्सेप्ट अधिक क्लिअर होईल. आणि हे लू वारे मे व जून महिन्यामध्ये वाहतात, हे लक्षात घ्या. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 50. खालीलपैकी, प्रश्न क्रमांक 50, खालीलपैकी गंगेच्या काठी वसलेले शहर कोणते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अलाहाबाद. कुठले आहे? अलाहाबाद. अलाहाबाद कोणत्या राज्याशी संबंधित येते हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगायचं आहे. मित्रांनो, टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्न याच्याविषयीचं टेन्शन अनेक विद्यार्थ्यांना असतं आणि हे टेन्शन कमी व्हावं यासाठी आपण विषयावाईज व्हिडिओ टाकत आहोत. शिवाय मराठीचे तब्बल 84च्या वर टॉपिक वाईज व्हिडिओ आपण टाकलेले आहेत आणि त्याच्यावरची प्रश्नावलीचे व्हिडिओ आपण घेत आहोत. आणखी कोणत्या प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ आवश्यक असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.